तर आपण आज बनवणार आहोत नूडल्स चटपटा चायनीज खूप टेस्टी. चला मग आपण याची सुरुवात करूया. तर मी इथं कढई ठेवलेली आहे. त्याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे 4 चम्मच तेल. तर मी याच्यात टाकून घेणार हे 4 चम्मच तेल आहे, छोटे 4 चम्मच. तर आपलं तेल गरम झालं की आपल्याला टाकून घ्यायचं आहे आलं. हे 1 इंच आलं आहे, मला बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तर आपल्याला आता टाकून घ्यायचा आहे कांदा. हा एक कांदा आहे, लांब कापून घेतलेला आहे. तर आपल्याला कांद्याला हलका हलका नरम करून घ्यायचा आहे. तर आपला कांदा नरम झालेला आहे. तर आपल्याला टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये हिरवी मिरची. हे 4-5 हिरव्या मिरच्या आहेत, मी लांब कापून घेतल्या. तर आपल्याला छोट्या साईजचा एक गाजर घ्यायचा आहे, तर त्याला पण मी कापून घेतलेला आहे असं. तर आपल्याला टाकून घ्यायची आहे पत्ता गोबी. तर पत्ता गोबी मी अशी मूठ भरून घेतलेली होती. त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. तर हे तुम्ही नक्की एक बार ट्राय करून बघा. तर तुम्ही हे असं घरी बनवून बघितलं ना, तर मुलं बाहेरचं खाणं विसरून जातात. एवढं मस्त घरी बनतं, खूप छान बनतंय. तर मी 2 छोट्या साईजच्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत. तर ह्या 2 शिमला मिरची आहेत. तर आता मी हे उकडून घेतलेले नूडल्स टाकून घेते. आपल्या हिसाबाने टाकायचे, जसा मसाला असेल तसे नाही का. तर याला चांगलं उकडून चाळणीमध्ये टाकून थंड पाणी टाकायचं. तर हे चिपकून बसणार नाहीत, एकदम खुले खुले. तर आपल्याला टाकून घ्यायचं आहे काली मिरी पावडर. तर हे अर्धा चमचा आहे. तर ही शेजवान चटणी आहे 1.5 चम्मच. टोमॅटो केचप ग्रीन सॉस आहे 1.5 चम्मच. आणि सोया सॉस आहे 2 चम्मच. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. दोन चम्मच मी नूडल्स मसाला टाकून घेते. याने टेस्ट छान येते. याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर आपले नूडल्स तयार झालेले आहेत. खूप छान झालेले आहेत, बघू शकता. कलर पण खूप छान आलेला आहे. तर मी तुम्हाला आता काढून दाखवते. अगदी बाहेरल्यासारखे झालेत का नाहीत, मस्त झाले. तर मी तुम्हाला काढून दाखवते. खूप छान झालेले आहे. तर माझे नूडल्स आजचे कसे वाटले तुम्हाला, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. खूप छान झालेले आहेत माझ्या हिशोबाने. तर तुम्ही नक्की ट्रायल करून बघा, तर तुमच्या मुलांना खूप आवडतात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.